केसामध्ये आता वेदांत अग्रवालला नेलेला आहे आणि त्या ठिकाणी सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे विशाल अग्रवालला सुद्धा आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे आणि पुणे अपघात प्रकरणामध्ये आता निर्भया केसचा दाखला जो आहे तो दिला जाणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। वेदांत अग्रवाल याच्याबाबत बालहक्क कोर्ट नेमका काय निर्णय देत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि वेदांत अग्रवाल याच्यासोबत त्याचे पालक सुद्धा आहेत अशी सुद्धा माहिती मिळते आणि या प्रकरणामध्ये आता निर्भया केसचा दाखला जो आहे तो दिला जाणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। 2012चं प्रकरण निर्भया प्रकरण आणि या प्रकरणाचा दाखला जो आहे तो आता या प्रकरणामध्ये पुणे अपघात प्रकरणामध्ये दिला जाणार आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की पुण्याच्या बाल हक्क न्यायालयासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। वेदांत अग्रवाल जो अल्पवयीन आरोपी म्हणून आतापर्यंत ग्राह्य धरला गेला होता त्याला प्रौढ म्हणून जाहीर केलं जावं आणि त्यानंतर त्याच्या विरोधात रितसर खटला चालवण्याची परवानगी मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी केलेल्या अर्जावरती सध्या सुनावणी होते आहे। पोलिसांकडून या सगळ्या गुन्ह्याचे तपास अधिकारी आरती बनसोडे जे एसीपी आहेत त्या विभागाच्या त्या आपली बाजू मांडतायत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत देशामध्ये जी महत्त्वाची आणि गंभीर गुन्ह्याची घटना घडलेली होती त्यामध्ये जे काही आरोपी अल्पवयीन होते आणि 16 वर्षांहून अधिक जर वय असेल तर 2015 साली जो नव्याने कायदा बनवण्यात आला ज्यामध्ये 16 वर्षांहून अधिकचं वय असलेल्या अल्पवयीन आरोपींना प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं अशा पद्धतीचा जो काही अमेंडमेंट आलेला होता त्या गुन्ह्याचा दाखला सुद्धा थोड्याच वेळामध्ये आता कोर्टामध्ये दिला जाणार आहे। पोलिसांनी अशाच पद्धतीने आपली बाजू मांडण्याची तयारी जी आहे ती केलेली आहे कारण दिल्लीमध्ये झालेलं निर्भया जे कांड होतं त्या प्रकरणामध्ये असणारे एक अल्पवयीन आरोपी याला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं यासाठी अशा पद्धतीने ही सगळी बाजू कोर्टामध्ये मांडण्यात आलेली होती आणि त्यानंतर 2015 साली हा एक नव्यानं कायदा बनवण्यात आलेला होता। मात्र वेदांत अग्रवाल याच्या वेगानं गाडी चालवण्यामुळे आणि नशेमध्ये तो असल्यामुळे दोन तरुणांचा एक तरुण आणि तरुणीचा जीव गेलेला आहे, दोघांचा जीव गेलेला आहे। त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे अशा गुन्ह्यामध्ये वेदांत अग्रवालला अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरता येणार नाही तर त्याला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं अशा पद्धतीची बाजू जी आहे ती पुणे पोलिसांकडून मांडली जाते। येरोडा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला होता। थोड्याच वेळामध्ये आता ही सुनावणी संपेल आणि त्यानंतर न्यायाधीश मिनन परदेशी यांच्या कोर्टाकडून नेमका काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुणे पोलीस आतापर्यंत जी काही बाजू कोर्टामध्ये लावून धरतात त्या अनुषंगाने तर या प्रकरणामध्ये त्यांच्या वतीनं किंवा त्यांच्या बाजूने निर्णय येईल अशी त्यांना आशा आहे कारण आतापर्यंतच्या अशा महत्त्वाच्या केसेसमध्ये ज्यावेळी अल्पवयीन आरोपींची बाजू कोर्टामध्ये मांडण्याची वेळ आलेली आहे त्यावेळी अशा पद्धतीने गंभीर गुन्ह्यामध्ये जे काही दाखले दिले जातात त्यानंतर कोर्ट त्याच्यावरती रितसर ऑर्डर काढतात आणि आता थोड्या वेळामध्ये ही सुनावणी पूर्णपणे संपल्यानंतर न्यायाधीश परदेशी मॅडम काय नेमका निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांनी जी काय आपली बाजू मांडण्याची तयारी केलेली आहे त्यानुसार तरी निर्भया कांड असेल किंवा आणखी काही उदाहरणं आहेत ज्या केसेसमध्ये अल्पवयीन आरोपी होते आणि त्यांना प्रौढ म्हणून जाहीर केलं जावं किंवा त्यांच्यावरती परवानगी मिळाल्यानंतर खटला चालवण्याची जी काही प्रोसिजर आहे ती चालावी यासाठी आतापर्यंतची जी काही उदाहरणं आहेत ज्यामध्ये निर्भया कांड आहे किंवा आणखी काही उदाहरणं आहेत अशा केसेसचा दाखला कोर्टामध्ये सध्या मांडला जातो आहे। एसीपी आरती बनसोडे मॅडम या सगळ्या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत त्यांच्या वतीनं कोर्टामध्ये बाजू मांडली जाते तर आरोपी वेदांत अग्रवाल याचं कुटुंबीय सुद्धा आणि तो सुद्धा कोर्टामध्ये हजर आहे। त्याच्या वतीनं ॲडव्होकेट प्रशांत पाटील हे युक्तिवाद करणार आहेत त्यामुळे दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आरोपीला खरोखरच प्रौढ म्हणून कोर्टाकडून निर्णय दिला जातो का त्यानंतर नेमक्या काय काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बाल हक्क न्यायालयाकडून जर आरोपी वेदांत अग्रवाल हा प्रौढ आहे अशा पद्धतीचा निर्णय आला तर पोलीस त्याला तातडीने ताब्यात घेऊ शकतात, त्याला कागदोपत्री अटक दाखवू शकतात आणि त्यानंतर नियमित कोर्टामध्ये त्याला हजर करून त्याचा रितसर रिमांड घेतला जाईल आणि त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया पार पडेल। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।